पहिले मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचसोबत आमच्या पक्षाचे जे केंद्रीय नेतृत्व आहे आणि त्याचसोबत आमच्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांचं मी सर्वात पहिले मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एकदम साधारण कार्यकर्त्याला ही अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून एक खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। अनुसूचित जाती मोर्चामार्फत आम्ही आपल्या आताच्या सरकारच्या जे काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहे। त्याचबरोबर विरोधकांचे जे फेक नरेटिव्ह जे पसरवत आहेत ते फेक नरेटिव्ह पुसण्याचं काम आमचा मोर्चा करणार आहे। आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आपल्या समाजातील सगळ्या मुलांना, तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचतंय की नाही, नसेल पोचत तर ते पोचलं गेलं पाहिजे, ह्याची आम्ही काळजी घेणार आहे। आपल्या समाजातील ज्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत ह्या वेगळ्या एकमेकात न हे करता आम्ही सगळ्या जातींना एकत्र एका छताखाली आणून संघटन बनवणार आहे आणि पुढे जो संघर्ष होणार आहे तो विकासाचा संघर्ष, समाजाच्या विकासाचा संघर्ष आम्ही मोर्चाच्या मार्फत या समाजामध्ये करणार आहोत। जातीमध्ये तरुणांना आणि युवकांना काय संदेश? मला असं वाटतं की आपला जो पूर्ण तरुण वर्ग आहे किंवा एकंदरीत आपला जो समाज आहे, आपण एकटा फक्त जे शासकीय नोकऱ्या आहेत आपण त्याच्याच फक्त भरोशावरती किंवा त्याच्या मागे आपण जास्त वेळ देतोय। पण मला असं वाटतं की आपली जी लोकसंख्या आहे आणि जेवढ्या नोकऱ्या आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्याने फक्त शासकीय नोकऱ्यावरती अवलंबून न राहता मला असं वाटतं की उद्योग असतील किंवा सहकार असेल, संघटन असेल, या सगळ्या वेगळ्या माध्यमातून तरुण सक्षम झाला पाहिजे। आणि म्हणून आम्ही अनुसूचित जाती मोर्चामधनं आम्ही युवकांना हे उद्योगाचं आणि सहकाराचं एक नेटवर्क आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत की जेणेकरून तरुणांमध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील। आणि आम्ही असं उद्योगांमध्ये सुद्धा आम्ही आपला समाजातील तरुणांना एक प्रशिक्षण वर्ग किंवा कार्यशाळा देखील आम्ही आमच्या अनुसूचित मोर्चा मार्फत आम्ही देणार आहोत। विश्वजीत भैया तुम आगे